महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक राजकीय भूकंप येऊ घातलेला आहे का? कारण राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटात सर्व काही आलबेल नसल्याचं आपल्याला दिसतंय. ज्यावेळी कार्यकारिणीची यादी जाहीर झाली त्यानंतर त्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलं. पण पार्श्वभूमी आजची आहे. आज दुपारी आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्यपदाचा व त्यांच्या सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते असलेल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. हा पहिला राजीनामा पक्षातनं आलेला आहे. म्हणजे दुसरी बाब म्हणजे काल सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. आज शरद पवार त्यांच्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं कौतुक करतात. क्षमता असलेले नेते म्हणून त्यांचं कौतुक होतं. हे सर्व काही घडलेलं आहे का अचानक घडतंय का? तर नाही, याला एक राजकीय पार्श्वभूमी आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे नेहमीच शरद पवार यांच्या मर्जीतील नेते राहिलेले आहेत. आजही ज्यावेळी पक्ष त्यांच्यावर स्वतःवर संकट आले त्यावेळेस ते शरद पवारांकडेच गेलेले आहेत आणि वस्तादानी आपला राखून ठेवलेला एक डाव आता टाकण्याची वेळ झालेली आहे. जर वेळी सुनेत्रा पवार यांनी सावध पवित्रा घेतला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी फूट पडू शकते. साधारण 20 ते 22 आमदार हे वापस शरद पवारांकडे जाऊ शकतात, तर काही आमदार हे भाजप पक्षाकडे जाऊ शकतात असा दावा रोहित पवार देखील करतायत की भाजपामध्ये सुनील शेळके असतील किंवा इतर अदर नेते असतील ते जाण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या काळात काय घटना घडतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजच्या टॉक विथ आदित्य या पेजला फॉलो करा.